मागील काही दिवसांपासून देशाच्या राजकारणामध्ये चर्चेत आहे ते म्हणजे गुजरातमधील वंतारा। या वंतारामध्ये पाहायला गेलं तर देशाच्या विविध भागातून परदेशातून सुद्धा अनेक प्राणी जे दाखल करण्यात आलेले आहेत। प्राणी संग्रहालय असून त्यामध्ये विविध प्राणी आहेत, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्राणी आहेत। मात्र प्राण्यांची देखभाल त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या केली जात आहे असं असलं तरी तिकडे मात्र वंतारामध्ये प्राण्यांची देखभाल होत नाहीये असे आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाली आणि या याचिकेवरती सुनावणी सुद्धा पार पडली आहे आणि या सुनावणी अंती एसआयटीची स्थापना करण्यात आली असून एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुळात वंतारा येथे जर पाहायला गेलं तर वंतारा हा जो साधारणतः पाहायला गेलं तर गुजरातमधील प्राणी संग्रहालय यामध्ये मोठ्या प्रमाणात प्राणी आहेत मात्र या प्राण्यांची या ठिकाणी देखभाल घेतली जाती केली जाती जात नाहीये। त्यामुळेच प्रश्न जो आहे तो उपस्थित होत होता। या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामधून सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। आता नेमकं याचं कारण काय होतं, मुळात वंतारा हा चर्चेत केव्हापासून आला ते सुद्धा आपण पाहणार आहोत। साधारणतः वंतारा म्हणजे अंबानी यांच्या मालकीचं एक जंगल आहे। या जंगलामध्ये अनेक प्राणी सुद्धा आहेत। मुळात महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील नांदेडी मठातील माधुरी हत्ती म्हणजेच महादेवी हत्ती हिला आरोग्याच्या पार्श्वभूमीवरती आरोग्याच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवरती या वंतारा जंगलामध्ये हलवण्यात आलं। तिकडे तिच्या देखभाल असेल, आरोग्याची देखभाल ज्याची घेतली जाणार आहे असं सुद्धा सांगितलं जात होतं। मात्र ज्या वेळेला माधुरी हत्तीला नांदेडी मठातून वंतारामध्ये शिफ्ट करण्यात आलं त्यावेळेला काही व्हिडिओ सुद्धा समोर आले होते ज्याच्यामध्ये जी माधुरी हत्ती आहे ती पाण्यामध्ये खेळत आहे, तिची योग्यरित्या देखभाल जी घेतली जाते असं सुद्धा व्हिडिओ जे ते समोर आले होते। मात्र ज्या वेळेला कोल्हापुरातून मुळात 30 वर्षांपासून ती माधुरी हत्ती म्हणजेच महादेवी हत्ती ही कोल्हापूरच्या नांदेडी मठामध्ये वास्तव्यास होती, तिथे जी देखभाल सुद्धा घेतली जात होती। मात्र आरोग्याच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवरती तिला न्यायालयाच्या निर्देशानुसार वंतारा इथे हलवण्यात आलेला आहे असं सुद्धा माहिती सध्या समोर येते। मात्र असं असलं तरी सुद्धा ज्या प्रकारे वंतारामध्ये जे एकंदरीत प्राणी होते त्यांची योग्यरित्या देखभाल घेतली जात नव्हती, प्राण्यांचे हाल होत होते, अशा प्रकारचे आरोप करत याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आणि या याचिकेच्या पार्श्वभूमीवरती सुनावणी सुद्धा जी पार पडलेली आहे। सध्या आपण जर पाहायला गेलं तर वंतारा प्रकल्पाची आता एसआयटी मार्फत ज्याची चौकशी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सुद्धा तसे आहेत। वंतारामध्ये देशविदेशातून बेकायदेशीर पद्धतीने प्राणी आणणे, प्राण्यांना वाईट वागणूक, आर्थिक घोटाळे, भ्रष्टाचार असे अनेक आरोप करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। या याचिकेवरती न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी पार पडली आणि या सुनावणी अंती एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर ग्रीन्स जिओलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजेच वंतारा, या वंतारामध्ये वन्यजीव पुनर्वसन प्रकल्पाबाबत जया सुकीन यांनी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती आणि याचिकेमध्ये देशविदेशातून बेकायदा प्राणी वंतारामध्ये आणणे, प्राण्यांना वाईट वागणूक, आर्थिक घोटाळा, भ्रष्टाचार असे अनेक आरोप या याचिकेमध्ये करण्यात आले होते। प्रामुख्याने जे आरोप करण्यात आले होते ते माध्यम आणि समाज माध्यमांवरील बातम्यांवर अवलंबून असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले। मात्र त्याचवेळी याचिकेमध्ये केंद्रीय वन्यजीव प्राधिकरण, लुप्तप्राय वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींच्या व्यापारावरील आंतरराष्ट्रीय करार तसेच न्यायालयांच्या कृतीशीलतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असल्याने याची चौकशी होणे आवश्यक असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या प्रकरणाची वंतारामध्ये जे प्राणी आहेत त्यांची या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मुळात वंताराची न्यायालयाकडून एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। दरम्यान आपण पाहतोय जी सर्वोच्च न्यायालयाकडून एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली असून उत्तराखंड आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राघवेंद्र चौहान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सीमा शुल्क विभागाचे आयुक्त अनिश गुप्ता यांचा या समावेश करण्यात आलेला आहे असा निर्णय सुद्धा साधारणतः या एसआयटीच्या स्थापनेवेळी न्यायालयाकडून देण्यात आला। दरम्यान एसआयटीने आपला अहवाल 12 सप्टेंबर पर्यंत दाखल करावा असे सुद्धा निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत। तसेच याला मुदतवाढ वाटल्यास ती सुद्धा देण्यात येईल असं सुद्धा खंडपीठाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे। दरम्यान या पुढील प्रकरणी याचिका जी आहे ती या याचिकेवरील पुढील सुनावणी जी आहे ती 15 सप्टेंबर रोजी
होणार आहे. दरम्यान एसआयटीने कोणत्या पद्धतीने तपास करावा याचे सुद्धा आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. दरम्यान याचिकांमध्ये जर तथ्य या साधारणतः एसआयटी मार्फत जो अहवाल समोर येणार आहे त्या अहवालामध्ये याचिकांमध्ये जे आरोप करण्यात आलेले आहेत त्या आरोपांमध्ये आणि याचिकांमध्ये तथ्य आढळल्यास याचिका फेटाळण्यात येतील असे सुद्धा न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की एकंदरीत आता चौकशी जी आहे ती वंताराची एसआयटी मार्फत होणार आहे. दरम्यान एकीकडे आपण पाहतोय की वंतारामध्ये जी माधुरी हत्तीण आहे तिचा परत आणण्यासाठी कोल्हापुरातील स्थानिक असतील त्या नांदेडी मठातील नागरिक असतील यांच्याकडून सातत्याने मागणी जी आहे ती होत होती. मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा त्या पार्श्वभूमीवरती बैठक सुद्धा झाली होती आणि एकंदरीत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती बैठक होत असली तरी आता न्यायालयाचे जे आदेश आहेत या सगळ्यानंतर वंतारामध्ये जी माधुरी हत्तीण आहे ती पुन्हा एकदा महाराष्ट्रात नांदेडी मठामध्ये कोल्हापूरच्या नांदेडी मठामध्ये येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुळात एसआयटीच्या माध्यमातून जी चौकशी करण्यात येणार आहे त्या वंताराच्या या चौकशीमध्ये काय सापडतं, काय होतं, काय समोर येतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्यावरती आपल्या लक्ष असणारच या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कुरीसर, मी वैभव पाटील, मुंबई.